नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि काय कुठे बघत होता, कशाला बघायचं बाहेर? इथे आहेत ना आतमध्ये ते। लक्षवेधी क्रमांक 2 सन्माननीय सदस्य विक्रम काळे। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, गत अधिवेशनामध्ये सुद्धा हा माझा प्रश्न होता आणि सातत्यानं साधारणपणे तुमची घ्यायची नाही का लक्षवेधी? 8 ते 10 वेळेला हे आज प्रत्येक अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी लावून धरलेला आहे की राज्यातील 288 केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळावं। बघू ना 5 मिनिटं होईपर्यंत। आता त्याचं नाव बदलून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी आश्रमशाळा असं नवीन नामविधान सुद्धा त्या योजनेचं आपण केलेलं आहे। आणि त्या काळामध्ये या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी 20% प्रमाण अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा मंत्री महोदय घेतलेला आहे। पण आज 3 वर्ष झालं त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याच्यामध्ये 2 पर्याय सुचवलेले होते, एकतर वेतन श्रेणीनुसार हे अनुदान द्यावं, दुसरं होतं मानधनानुसार अनुदान द्यावं। परंतु आता आपल्या खात्यानं शालेय शिक्षण प्रमाणे जी शाळा संहिता असते ती आपण आपल्या कर्मचाऱ्याला लागू केली। म्हणजे आपल्याच खात्याअंतर्गत जे विजेंटी आश्रमशाळा आहेत त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान देतो। आदिवासी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान देतो। असं असताना आपल्या सुद्धा ज्या शाळा आहेत अनुसूचित जातीच्या, काही शासकीय आहेत, काही निमशासकीय आहेत, अशासकीय आहेत, त्यांना सुद्धा वेतन श्रेणीने आपण वेतन देतो आणि मग यांना वेगळा न्याय का, हा आमचा प्रश्न होता। आणि म्हणून या संबंधी आम्ही विनंती केली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं, यामध्ये आमची बैठक सुद्धा घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली की हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणा। जवळपास त्यालाही बराच कालावधी झालेला आहे। आता हे लोक अस्वस्थ झालेले आहेत की कधी आम्हाला वेतन मिळणार आहे। त्यामुळे या माध्यमातून मंत्री महोदय आपण सुद्धा नेहमी सकारात्मक असता, अनेक पाणी योजना आपण सुद्धा केलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणानं आता मुख्यमंत्री महोदयाकडे खातं आहे, राज्याला त्याची सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आशा आहे की बाबा माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये निर्णय घेतील। त्यामुळे मला आशा आहे सभापती महोदय आपण सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे। मला वाटतं की आता प्रस्ताव तयार करून डिपार्टमेंटनं मंत्रिमंडळाच्या पुढे पाठवण्याची तयारी सुद्धा झालेली आहे। तर किमान पुढील 1 महिन्याच्या आत हा निर्णय होईल आणि या सर्व राज्यातल्या 288 जे काही आपण अबकट वर्गवारी केली त्यानुसार ज्या पात्र झाल्या त्या शाहू फुले आंबेडकर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे वेतन अनुदान देण्याचा निर्णय आणि त्याची आर्थिक तरतूद आणि त्यांचं वेतन प्रत्यक्ष सुरू होणं या बाबतीतला निर्णय सभापती महोदय 1 महिन्याच्या आत होईल का, हा माझा अतिशय मुद्देसूद आणि स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय। मुद्देसूद स्वतःला म्हणायचं नसतं। माननीय सभापती महोदय, या ठिकाणी आदरणीय काळे साहेबांनी हा प्रश्न बऱ्याच वेळेस या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे। सदर योजनेतून केंद्रीय अनुदानासाठी एकूण 322 आश्रम शाळेचे प्रस्ताव हे केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर 34 आश्रम शाळांनाच केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले होते। त्यामुळे या 288 शाळा यांची अनुदान देण्याच्या मागणीच्या माध्यमातून 16 मार्च 2015च्या तपासणीमध्ये अ ब श्रेणी प्राप्त करून 96च्या सदर तपासणी संदर्भात आंदोलन झालं। 69 अशा एकूण 165 निवासी अनिवासी शाळांचे शासन निर्णय राज्य शासनाने आदरणीय मुंडे साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा ही नवीन योजना सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये 20% अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय त्यावेळेस झाला। पण आपण सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी याच्यामध्ये बैठका घेतल्याचा उल्लेख आहे। त्याचबरोबर सरकार सुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशानुसार आश्रमशाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागातर्फे धर्तीवर वेतन श्रेणीसह 100% अनुदान देण्याचं मंजूर करण्याचा प्रस्ताव
मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केल्याचा असून नसती ही दिनांक 28/11/2023 रोजी वित्त विभागाकडे दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी शाळा योजनेगत 165 ज्या शाळा आहेत त्यांचे केंद्रीय आश्रम शाळाच्या धर्तीवर मानधन देण्यासाठी एकूण आवर्ती खर्च 63 लाख इतका आर्थिक भार अपेक्षित आहे आणि बहुजन कल्याण विभागाच्या धर्तीवर नियमित वेतनाच्या आवर्ती खर्च असा 139 कोटी रुपये एकूण इतका आर्थिक भार पाहिला तर 184 कोटी इतका आर्थिक भार हा अपेक्षित आहे। सरकार याच्याकरता पॉझिटिव्ह आहे। वित्त खात्याकडे फाईल गेलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा काही अधिवेशनाच्या पहिले बैठक लावून 1 महिन्याच्या आत याचा निर्णय घेण्याकरता निश्चितपणाने सरकार हे कटिबद्ध राहील असं या ठिकाणी या सभागृहामध्ये मी सांगतो। सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे। माननीय सभापती महोदया, मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। या संदर्भात वारंवार शाहू फुले आंबेडकरी निवासी आश्रमशाळा आहेत या संदर्भात आंदोलन होत असतात। मीही मागच्या सभेमध्ये उपस्थित होतो, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या शाळांना अनुदान देण्यासंदर्भात पूर्णपणे सकारात्मकता दाखवली होती आणि त्यानुसार फाईल सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितली त्या पद्धतीने पुढे गेलेली आहे। अत्यंत चांगलं कार्य साहेब आपल्या पद्धतीने आपल्याकडनं होत आहे। यामध्ये 5 शाळा राहिल्या आहेत मंत्री महोदय, त्या 5 शाळांना पण त्यामध्ये अंतर्भूत करावं असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं। तर त्या 5 शाळा राहू नयेत अशी माझी विनंती आहे, तर त्यांना आपण घेणार का? त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचाही विषय त्या ठिकाणी होता, तोही मला वाटतं सुटला की नाही मला माहिती नाही, पण तोही सुद्धा सोडवा अशी विनंती आहे। या ठिकाणी आदरणीय काळे साहेब असतील किंवा आपण असतील, काळे साहेबांनी आपण हे एकाच माध्यमातून हे प्रश्न विचारतायत आणि याला सरकार पॉझिटिव्ह आहे। ज्यावेळेस निर्णय घेण्याचा विचारच सरकारने केला आहे आणि फाईलच जर वित्त खात्याकडे गेली आहे, मंत्रिमंडळाच्या फक्त मान्यतेचा विषय त्यामध्ये बाकी आहे। ज्यावेळेस ही मान्यता येईल त्यावेळेस ज्या ज्या फॅसिलिटीज आश्रम शाळेला दिले जातात, मग त्या पोषण आहाराच्या असू दे किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या असू दे, त्या सुद्धा यांना दिल्या जाणारच आहेत। 5 शाळेच्या बाबतीमधलं मला माहित नाहीये की त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर आपली चर्चा झालेली आहे असेल तर निश्चितपणाने 5 शाळांचा तपासणीचा तात्काळ तपासणीचा अधीन राहून निर्णय घेण्याचा या ठिकाणी निर्णय तुमच्या चर्चेमध्ये झालेला आहे, तर निश्चितपणाने त्याच्यावरही निर्णय घेण्यात येईल। सन्माननीय सरनाईक। सभापती महोदया, यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना मानधन तत्वावर वेतन मिळणार आहे। माझी आपल्याला त्या GR मध्ये आलेला आहे 2019च्या मानधन तत्वावर यांना वेतन अनुदान देण्यात येतं। परिक्षण पोरं मुलांचं जे आहे हे सर्व त्या संस्था चालकांनी करायचं आहे, त्याच्यामुळे चुकीचं आहे। आमचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचा खर्च देखील इतर आश्रम शाळेप्रमाणे या शाहू फुले आंबेडकर शाळेमध्ये आपल्या शासनाने केला पाहिजे। त्याचप्रमाणे वेतन अनुदानाच्या नुसार यांना वेतन अनुदान मिळालं पाहिजे। बरं नाही, त्या तो जो GR आहे त्याच्यामध्ये तो बदल करावा लागेल ना। काळे साहेब, दुरुस्ती काय असतील तर मंत्री महोदय करतील, तुम्ही इतरांना डिस्टर्ब करू नका, ते नवीन सदस्य आहेत, बोलू देताना। थँक्यू। वेतनाच्या आधारावर जी मागणी ज्याच्यामध्ये बैठका माननीय सभासदांची या ठिकाणी झाल्या, मुंडे साहेबांनी मागच्या काळामध्ये याची पूर्ण फाईल हलवलेली आहे आणि आता मुख्यमंत्री सुद्धा त्या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे। केंद्रीय शाळेच्या आधारावर ज्याप्रमाणे लाभ दिले जातात त्याच पद्धतीचा या ठिकाणी निर्णय घेतलेला 168 कोटी रुपयाची तरतूद करण्याचं सरकारने अर्थ खात्याकडे फाईल मूव्ह केलेली आहे आणि ते झाल्यानंतर लगेचच त्या गोष्टी लागू होतील। त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर आपण सूचना दिल्यात, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू। सन्माननीय प्रश्न त्यांचं परिपोषण जे आहे विद्यार्थ्यांचं हे संस्था चालक करतील असं त्या परिपत्रकात आहे। थांबा जरा थांबा। सन्माननीय अभिजित वंजारी। मंत्री महोदयांनी स्पष्टपणे या सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे। पॉझिटिव्ह कोण नाही या दोन्ही सभागृहामध्ये, कोण पॉझिटिव्ह नाही आहे? पण 95-96 पासून या अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना किती वर्ष झाले? आज जवळजवळ 28 वर्ष
त्या ठिकाणी लागणारे शिक्षक किंवा जे कर्मचारी असेल ते एक पिढी पूर्ण म्हातारी येऊन गेली तरी आपण सगळेजण इथं भाषण देतानाच म्हणतो की आपण पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. विषय असा आहे की आपण प्रोव्हिजन पण केली, पण वित्त विभागाकडनं ती मंजुरी होऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा तसा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. ती अंमलबजावणी आपण केव्हा कुठल्या तारखेला करणार आहे हे त्या लोकांना ऐकायचं अशी माझी विनंती आहे. सांगितलंय. आणि हे बघा, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव दिल्यानंतर स्वतः जबाबदारी घेतली. मागच्या सरकारने काय केलं मग ते काढणं मला काय उचित होणार नाही. हे काय आताचं नाही आहे. हे जर मी काढलं तर मग मागे काय झालं असं मी म्हणणार नाही, कारण की शेवटी त्या बिचारांनी एवढे दिवस काम केलंय, त्यांना न्याय द्यायचा आहे. महिन्याभराच्या आत निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलेलं यांच्या बैठकीमध्ये ऐमूद झाली आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये त्यांना आपण न्याय देऊ. सही केली नेहमीच. लक्षवेधी क्रमांक 1. हां आले. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.